प्राचीन काळी एक अत्यंत तेजस्वी व ऋषितुल्य गुरु होते, धौम्य मुनी. त्यांच्या आश्रमात अनेक शिष्य विद्या शिकण्यासाठी येत असत. धौम्य मुनी आपल्या शिष्यांचं निरीक्षण करत आहेत. त्यांच्या सेवाभावातून ते त्यांची खरी योग्यता तपासत आहेत. त्यांच्या शिष्यांमध्ये 3 विशेष प्रसिद्ध झाले: अरुणी पांचाळ, उपमन्यू आणि वैद्य. त्यातला वैद्य स्वभावाने अत्यंत नम्र होता. वैद्याची नम्रता आणि भक्ती धौम्य मुनींच्या शिकवणीचं प्रतीक होती. गुरूंची आज्ञा हीच त्याची पूजा. वैद्याच्या ओठावर कधीही का हा प्रश्न आला नाही. त्याचं जीवन म्हणजे शुद्ध सेवाभाव. वत्सा वैद्य, आजपासून तुला शेताची जबाबदारी देतो. ते तुझे तप असेल. नांगरणी कर, बी पेर, पिकाला पाणी दे. ऋतू बदलले तरी काम थांबवू नकोस. आणि जेव्हा धान्य येईल तेव्हा ते आश्रमासाठी घेऊन ये. लक्षात ठेव, हे कार्य टाळू नकोस. गुरुदेव, तुमचा आशीर्वाद आम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवतो. गुरुदेव, आपल्या आज्ञेतूनच माझे जीवन यशस्वी आहे. मी कोणत्याही परिस्थितीत हे कार्य निष्ठेने करीन. त्या दिवसापासून वैद्याने उन्हात, पावसात, गारठ्यात कठोर परिश्रम सुरू केले. त्याचे हात जखमी झाले, अंग दुखले, पण त्याच्या मनात तक्रार नव्हती. त्याला फक्त एकच विचार: गुरूंची सेवा हीच माझी पूजा. पिके दाटून आली. अखेर धौम्य मुनींनी त्याला शेवटची परीक्षा द्यायचे ठरवले. वैद्य, आता तुझ्या निष्ठेची खरी कसोटी आहे. शेतातील सर्व धान्य बैलगाडीत भरून आश्रमात आण. पण लक्षात ठेव, तुला फक्त एका बैलासोबतच ही गाडी ओढायची आहे. वैद्याने रिकामी गाडी शेतात आणली. गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे त्याने आपले हात जखमी होत असतानाही कणकण धान्य गाडीत भरायला सुरुवात केली. वैद्याने गाडी भरली, एकट्या बैलाला जोडले. मनात फक्त एकच भावना होता: गुरुसेवा म्हणजेच धर्म. प्रवास सुरू झाला. पण रस्त्यात गाडी चिखलात खोलवर अडकली. त्याने दोन्ही हातांनी गाडी ढकलण्याचा प्रयत्न केला. पुढून बैल जोर लावत होता, पण ती हल्लीच नाही. बैल दमला होता. वैद्याचे हृदय द्रवले. त्याने ठरवले, जरा खूप त्रासलाय, आता त्याला मी मुक्त करतो. त्याने गळ्यात जाड दोरी बांधली. स्वतःला बैलाच्या जागी उभे करून गाडी ओढू लागला. गाडी हलत नव्हती, पण वैद्य थांबला नाही. त्याच्या शरीराला थरथर सुरू झाली. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळला. पण त्याच्या गुरुभक्तीची ज्योत अजूनही त्याच्या हृदयात तेवत होती. अचानक बैल आला आणि एकटाच आश्रमाच्या दारात थांबला. हा बैल एकटा कसा आला? वैद्य कुठे आहे? धौम्य मुनींना शंका येऊ लागली. ते आश्रमातून शेताकडे चालू लागले. वैद्य कुठे असेल बरे? देवा, त्याला काही त्रास तर झाला नसेल? वत्सा वैद्य, गुरुसेवा परमम तपः. स्वतःचा जीव पणाला लावूनही तू सेवा सोडली नाहीस. तुझे श्रम कधीही व्यर्थ जाणार नाहीत. आजपासून तुझ्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द लोकांच्या हृदयाला भिडेल. तिथे जाशील तिथे तुला मान सन्मान मिळेल. तुझ्या वाणीला अमृतासमान गोडवा लाभेल. गुरूंच्या आशीर्वादाने वैद्य शिष्याला तेज, कांतिमय वाणी आणि लोकमान्यता मिळाली. अशा रीतीने वैद्य शिष्याने सेवाभाव, नम्रता आणि आत्मत्यागाने परीक्षेत यश मिळवले. तस्मात् शिष्यः सदा कुर्यात गुरुसेवां समाहितः. खरे ज्ञान हे शरणागती व सेवेतूनच मिळते.